पर तो म्हणजे आनंद शब्देश्वरू बोलीजे. आनंद या शब्दाच्या द्वारा जो ईश्वर बोलला जातो तो ज्याप्रमाणे आनंद तो ब्रह्म तो, अच्युत तो अविक्रयू तो, अव्यक्त तो अमूर्त तो, शुद्ध तो बुद्ध तो, नित्यमुक्त तो निराभिमान तो, त्या प्रकारे पर तो पर सुद्धा आहे आणि त्यामुळेच तो पर आहे. आतापर्यंत जी ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी सांगितलेली लक्षणं सांगितली, या लक्षणांनी तो समन्वित असल्या कारणामुळे तो पर आहे. पर म्हणजे श्रेष्ठ आहे, अपर म्हणजे कनिष्ठ आणि पर म्हणजे श्रेष्ठ. त्याचा दर्जा हा पर ठरतो. मग पर ठरण्यासाठी कुणीतरी अपर असला पाहिजे, तर त्याला पर म्हटलं जाऊ शकतं. मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून तो जीवाच्या पक्षी पर तो ठरतो, श्रेष्ठ ठरतो. कारण जीव, देवता आणि प्रपंच या अनादीच्या तीन वस्तू पेक्षा आनंद शब्देश्वर जो सांगितला गेला तो श्रेष्ठ आहे. आणि अशा प्रकारची आत्मसंभावना श्रेष्ठत्वाविषयीची त्याच्या ठिकाणी मूळचीच अनादीची स्वयंसिद्ध आहे, म्हणून तो पर ठरतो. जो इतरांपेक्षा विस्ताराने तो स्वरूप भावाचा असतो का स्वरूपातील कारणातील गुणधर्माच्या भावानं असो, विस्तृत असतो, मोठा असतो, तो पर असतो म्हणजे श्रेष्ठ असतो. नित्य व्यापकू परमेश्वरू, तो व्यापक आणि व्यापकोत्तर विस्ताराने स्वरूपाने तर आहेच. जीव, देवता आणि प्रपंच यांचा विस्तार मर्यादित आहे आणि परमेश्वराचा विस्तार हा अमर्याद आहे. म्हणून तो स्वरूप भावाने व्यापकत्वाच्या दृष्टिकोनातून तर पर आहेच, परंतु ज्याच्या ठिकाणी अधिक गुण आणि उत्तम गुण असतात तोही विशेष रूपाने पर असतो. मग ईश्वर हा विस्ताराने व्यापकत्वाच्या दृष्टिकोनात पाहिला तर पर आहेच, मात्र तो उत्तम गुणांनी सुद्धा केवळ मोठाच नाही तर त्या उत्तम गुणधर्मासारखे त्याचे स्वरूप सुद्धा आहे. त्याच्या स्वरूपात गुणधर्म, ज्ञान, विज्ञान या चार दळा शक्तींचे गुण तर आहेच. त्या गुणशक्तींनी, धर्मशक्तींनी तो संयुक्तिक तर आहेच, परंतु तो स्वयं गुणवान आणि धर्मवान आहे. जसे त्याच्या गुणशक्त्या, जसं शक्त्यांग तसं स्वयं स्वरूपांग सुद्धा आहे. आणि म्हणून तो पर म्हणजे श्रेष्ठ आहे. जीव हा एक देशी 100 ब्रह्मांड व्यापक ढोबळमानाने त्याचं व्यापक स्वरूपाचा अवधी सांगितला. तो केवढा असेल, काय असेल ते निश्चिती नाही, मात्र निश्चितच तो माया स्वरूपी एक देशी तम असे, तमोनिमग्न जीव माया स्वरूपी असे ती, आणि असे अनंत जीव असती, म्हणून त्याच्या स्वरूपाची मर्यादा आहेच. परमेश्वर मात्र सर्वदेशी आणि अनंत. शिवाय जीव हा अज्ञान, परमेश्वर हा ज्ञानमय. जीव हा अधीन बंध आहे,
परमेश्वर हा नित्यमुक्त, जीव हा अनादि विद्येने युक्त, परमेश्वर हा अविद्या विरहित. जीव सामर्थ्यहीन, परमेश्वर सामर्थ्यवान. जीव सुखदुःखातीत निरानंदी, परमेश्वर आनंदमय, निरतिशय सुख स्वरूप. किंवा जीव आणि परमेश्वरामध्ये पाहिलं तर परमेश्वर हा पर श्रेष्ठ ठरतो. म्हणून गीतेत प्रकृती आणि पुरुष दोन भावामध्ये या जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर अनादीच्या 4 पदार्थांचं वर्गीकरण केलेलं आहे. 2 पुरुष आहेत, 2 प्रकृती आहेत. एक पराप्रकृती, एक अपराप्रकृती, एक परपुरुष, एक अपर पुरुष. पैकी जीव हा अपर दर्जाचा पुरुष आहे. पुरुषार्थ आहे त्याच्या ठिकाणी सर्वाधिकारी असल्या कारणामुळे परमेश्वर पुरुषार्थू लाभापासूनही लाभू, परमेश्वराचा परम पुरुषार्थ प्राप्त करून घेऊ शकतो. कारण बद्धमुक्त आहे, बद्ध आहे पण मुक्त होऊ शकतो. आनंदमय ईश्वराच्या समान आनंद संयुक्तिक होऊ शकतो. मग परमेश्वर मात्र परपुरुष म्हटला आहे. पुरुषास्स परा पार्थ भक्त्या लभ्यस्तो अनन्यया. हे पार्थ, त्या अनन्य भक्तीने तो परपुरुष लभ्यस, लाभतो. श्रेष्ठ पुरुष. 2 पुरुष सांगितले 15व्या अध्यायात, एक क्षर एक अक्षर. क्षर सर्व भूत प्राणी मात्रांची शरीर म्हणजेच प्रपंच सांगितला तो, आणि अक्षर म्हणजे अविनाशी, तो कुटस्थ अक्षर उच्चते. सूक्ष्म अवस्थेत या मनुष्य देहामध्ये आहे. नखाग्रापासून शिखाग्रापर्यंत ओला पोवलेला नित्य केवळ अनादि विद्युक्त चेतन स्वरूप जीव वस्तू, तो अक्षर पुरुष म्हटला. आणि उत्तम पुरुष तू अन्य, तू म्हणजे परंतु उत्तम पुरुष तर अन्यच आहे. परमात्मे इति उदाहृत, त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. यो लोकत्रयमाविश्य बिभर्ती अव्यय ईश्वर, जो तिन्ही लोकांमध्ये प्रविष्ट होऊन बिभर्ती, तो अविनाशी ईश्वर बिभर्ती धारण करतोय सर्वांना. अव्यय ईश्वर, तो अविनाशी ईश्वर सर्वांचं धारण पोषण, तो परमात्मा, पर श्रेष्ठ आत्मा आहे तो. आपला आत्मा पर म्हणजे श्रेष्ठ नाही, म्हणून त्याला फक्त आत्मा म्हटलं, पण कनिष्ठही नाही. पण त्याच्या दृष्टीने पाहिलं असता मूल्यमापन करता कनिष्ठ ठरतो आहे. मूल्यमापन 2 वस्तू समोर आणल्या तरच होतं, पण प्रत्येकाची गुणवत्ता आपल्या ठिकाणी स्वतःची स्वतंत्र असते. प्रत्येक व्यक्तिमत्व आपल्या ठिकाणी स्वतंत्र एक आपले गुण घेऊन असतो. म्हणून तो बद्ध मुक्त, बद्ध आहे परंतु मुक्त होऊ शकतो ही संभावना, म्हणून सर्वाधिकारी आहे. त्याच्या ठिकाणी त्याच्या परमेश्वराच्या सारख्या आनंदमय स्वरूपाच्या स्पर्शजन्य अनुभूतीला पात्र होण्याची क्षमता आहे. तोही तसा पर होऊ शकतो आनंदाच्या दृष्टिकोनातून. बाकी इतर सच्चिदानंदी सर्वशक्तियुक्तत्व हे जे परमेश्वरत्व आहे, अशा पद्धतीने तो पर नाही होऊ शकत जीव. तसंच देवता या आपापल्या स्वरूप अवधिक मर्यादित आहे. माया अनंत ब्रह्मांड व्यापक असली तरी अनंत ब्रह्मांडी एकची माया, तिची स्वरूप मर्यादा संपले. कारण चैतन्यापर परमेश्वर तिच्यापेक्षा श्रेष्ठ परमेश्वर आहे. परमेश्वर हा अनंत आहे, माया ही शांत आहे, मर्यादित आहे. मायया तू प्रकृती माईनम तू महेश्वरम. माया ही प्रकृती आहे परमेश्वराची, मायेचा अधिपती जो आहे तो परमेश्वर आहे. चैतन्य मायादी 81 कोटी 1.25 लाख 10 देवता या त्रिगुणात्मक स्वरूप, परमेश्वर हा निर्गुण स्वरूप. देवता या समग्र अविद्यावंत, परमेश्वर अविद्या विभिन्न. देवता या नित्यबद्धा, परमेश्वर नित्यमुक्त. देवता या अधीनबंधात आहे, परमेश्वर नित्यमुक्त आहे. देवता या सज्ञान असल्या तरी स्वरूप मर्यादेपर्यंतच ज्ञान आहे, आपल्या पराचं ज्ञान नाही, म्हणून अज्ञान सुद्धा आहे.
परमेश्वर हा ज्ञानमय, बुद्ध तो. प्रपंच तर जडच. परमेश्वर चेतन आणि तो स्वयं ज्ञानमय, आनंदमय, सामर्थ्यमय किंवा अधिक अनंत गुणधर्मांनी युक्त आणि वंत असल्यामुळे पर आहे, म्हणजे श्रेष्ठ आहे. तर ईश्वर हा आनंदमय म्हणजे निरतिशय सुख स्वरूप आहे. एकमेव आनंद तोच आनंदमय आहे. त्याखेरीज आणखी कुणी आनंदमय नाही. ब्रह्म तोच व्यापक आहे. त्याखेरीज आणखी कोणीही व्यापक नाही. तोच व्यापकत्वाचा व्यापकोत्तर असा सर्वश्रेष्ठ सैद्धांतिक दृष्ट्या एकमेव ब्रह्म म्हणजे व्यापक आहे. इतरांचं व्यापकत्व मर्यादित आहे. तो अच्युत, अविक्रयी, अव्यक्त, अमूर्त, शुद्ध बुद्ध, नित्यमुक्त, निराभिमान एवढाधिक तो गुणरूप लक्षणांनी समन्वित म्हणून त्यामध्ये अतिरेकी अभिमान तर अजिबात नाही. मात्र तो श्रेष्ठ आहे हे म्हटलं तर त्याला आपल्या परत्वाविषयीचा म्हणजे श्रेष्ठत्वाविषयीचा की माझ्यामध्ये अमुक अमुक प्रकारचं परत्व आहे, श्रेष्ठत्व आहे, अशा प्रकारचं साक्षी भावाने का होईना, उदासपणे का होईना पाहणं असेल म्हणून सांगतात की नाही, यत्किंचित सुद्धा स्वतःच्या स्वरूपाकडे मी श्रेष्ठ आहे असं उदासपणे सुद्धा पाहणं नाही, मूल्यमापन सुद्धा करणं नाही. तो चॉईसलेसनेस, स्वात्मरमणी रममाण, अविक्रयी तृप्तकाम, त्याला उसंतच नाही तो विचार करण्याचा आणि भाव धरण्याचा की हे जीव देवता हे कनिष्ठ आहे आणि मी श्रेष्ठ आहे. हा विचार आणि भाव धरण्याचा उसंतच नाही, म्हणजे वेळच नाही. काय पण स्वतःच्याकडे उदासपणे सुद्धा मी श्रेष्ठ आहे या पद्धतीच्या भावाने पाहण्याची कुठल्याही प्रकारची त्याच्या स्वरूपामध्ये दृष्टी नाही. म्हणून सांगतात पुढच्या वचनात की परसाक्षित्व ऐसाही धर्मू तेथ नाही. परसाक्षित्व, पर म्हणजे आपल्या परत्वाविषयी, मागच्या वचनात पर तो म्हटला तर त्या परत्वाविषयी म्हणजे आपल्या स्वतःच्या ठिकाणी असलेल्या मागील अनेक वचनांतील श्रेष्ठत्वाविषयी साक्षित्व ऐसाही धर्म तेथ नाही. साक्षी रूपाने उदासपणे द्रष्टेची भूमिका घेऊन पाहण्याचा ऐसाही असा यत्किंचित मात्र धर्म म्हणजे धारणा स्वरूपात तेथ म्हणजे आनंद शब्द ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी नाही. म्हणजे तो आपल्या स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयी अगदीच उदासीन असतो. स्वात्मरमणी रममाण, अविक्रयी तृप्तकाम, लवलीन असतो स्वरूपामध्ये. परसाक्षित्व ऐसाही धर्म तेथ नाही. साक्षी म्हणजे आपण करीना आणि का करवी करीना, करिता तरी सकळही देखे तो साक्षी बोलिये. हा साक्षी स्वरूप भाव असतो. मात्र साक्षीत्व हा धर्मभाव असतो म्हणजे धारणा असते. म्हणून साक्षीत्व ऐसाही धर्मू तेथ नाही म्हटलं. असा यत्किंचित मात्र धर्म म्हणजे यत धारयते तत् धर्म, जो धारण केला जातो त्याला म्हणतात धर्म. तेथ त्या आनंद शब्देश्वर स्वरूपाच्या ठिकाणी अभिवर्तत नाही.
हे साक्षीभावामध्ये सकळ ही देखे, फक्त पाहण्याची दृष्टी आहे, फक्त द्रष्टा, मूल्यमापन विरहित, योग्य योग्य विचार कुठल्याच गोष्टीवर न करता आणि कुठल्याच विकल्पाच्या द्वंद्वात न फसता भावनेच्या आहारी जात नाही, कुठलाच पक्षाभिमान का पक्ष तिरस्कार करत नाही, हा भाव साक्षीत आहे. आणि पर साक्षीत्व ऐसाही धर्म तेथ नाही, इथे स्वतःच्या पक्षी सांगतायत की आपण दुसऱ्याचा तिरस्कार नाही, परंतु आपण स्वतःचा पुरस्कार तोही नाही, स्वतःचं श्रेष्ठत्व तेही नाही, आणि यत्किंचित मात्र त्याचा किंचित मात्र लवलेश नाही की मी श्रेष्ठ आहे.